नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संपादकीय पेजचा दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत मित्रांनो। पहिल्या भागात आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या प्रेक्षकांनी भरभरून पहिल्या भागाला प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद पाहता या ठिकाणी जो दुसरा भाग तयार करत असताना आम्हालाही तसे प्रोत्साहन मिळाले। तर मित्रांनो, प्रथमतः आपण पहिल्या भागामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या प्रश्नांचा उहापोह केला, कोणती माहिती पाहिली याचा थोडक्यात आपण अंदाज बांधूया। पहिल्या भागामध्ये आपण काशीराम साहेब यांच्या जीवनाची माहिती पूर्णपणे जाणून घेतली। त्यानंतर त्यांचे शिक्षणविषयक जी माहिती होती, त्यांचं जे शिक्षण कशा प्रकारे झालं, ते कशा प्रकारे खेडेगावातून एक पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये जॉबला लागले, तिथून त्यांचं शिक्षण कशा प्रकारे शिक्षण संपल्यानंतरही ते नोकरीमध्ये सेकंड क्लासची नोकरी सोडून त्यांनी जे आंबेडकरी चळवळ आहे, बंद पडलेली जे चळवळ आहे ते पुढे कसे नेण्याचं काम केलं हे आपण पहिल्या भागात पाहिलं। त्यानंतर काशीराम साहेब आंबेडकरी चळवळीकडे का वळले, तर त्यामध्ये एकंदरीत दोन घटना घडल्या होत्या। त्या घटना म्हणजे श्रीगैनी जे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यानंतर ते रडत होते, त्यानंतर काशीराम साहेब त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्यांची चौकशी केली, कारण की त्यांना बाबासाहेबांविषयी काही माहिती नव्हती। आणि दुसरं प्रकरण घडलं ते पुण्यामध्ये एक कंपनीमध्ये कामाला असताना दिनाभाना प्रकरण घडलं। या दोन प्रकरणावरून एकंदरीत जे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि आंबेडकरी चळवळीकडे ते वळाले। ह्या तीन प्रश्नांची आपण माहिती, या तीन प्रश्नातून काशीराम साहेबांच्या जीवनाविषयी आपण अधिकाधिक माहिती जाणून घेतली होती। ह्या दोन प्रकरणानंतर मान्यवर काशीराम साहेबांचं म्हणजे ते बाबासाहेबांच्या चळवळीकडे का वळले गेले हे एकंदरीत तुम्ही सखोल स्पष्टीकरण सांगितलेलं आहे। तर आता सर मला त्यापुढे आता हे प्रकरण म्हणजे ऐकताना सुद्धा इंटरेस्ट निर्माण होत आहे। मग त्यातून सुद्धा मला असं आता विचारायचं की मग जे मान्यवर काशीराम साहेब आहेत, ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणजे कशा प्रकारचे प्रयत्न कोणते केले? ओके, हां, हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे। वास्तविक पाहता जसं मी सुरुवातीला सांगितलं की काशीराम साहेबांचं माझ्यावरती अगदी विद्यार्थी दशेपासून प्रभाव होता आणि यांच्यावरती PhD करायचा असा मी निर्णय घेतला। वास्तविक पाहता आजसुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये काशीराम साहेबांना, त्यातल्या तर महाराष्ट्रातील अनेक पक्ष संघटना आहेत, त्या पक्ष संघटनेमध्ये म्हणजे अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आकाशा एवढं काम काशीराम साहेबांचं देखील आहे। तरीसुद्धा असं असताना सुद्धा काशीराम साहेबांना विरोध करणारी लोकसुद्धा आहेत किंवा काशीराम साहेबांवरती नावं ठेवणारी लोकसुद्धा आहेत। याचा अनुभव मी स्वतः म्हणजे ज्यावेळेस या PhDच्या निमित्ताने मी इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता किंवा काही लोकांची चर्चा केली होती, त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांची जी निगेटिव्हिटी होती, काशीराम साहेबांवरती बद्दलची जी निगेटिव्हिटी होती, ती निगेटिव्हिटी जाणवत होती किंवा आज देखील ती निगेटिव्हिटी आहे। म्हणजे जशा पद्धतीने म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारेला किंवा यांच्या कार्याला अधिमान्यता समाजामध्ये आहे, तशा प्रकारे काशीराम साहेब सुद्धा एक महापुरुष आहे, ही अधिमान्यता अजून सुद्धा 100% समाजामध्ये मिळालेली नाही। याच्या अनेक उदाहरणं किंवा अनेक अनुभव मला वैयक्तिकरित्या आलेले आहेत। वास्तविक पाहता तुम्ही हा जो प्रश्न विचारला की काय प्रयत्न केले बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काशीराम साहेबांनी काय प्रयत्न केले, तर जसं मी मगाशी सांगितलं की DK खापर्डे यांनी एक पुस्तक दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक पुस्तक दिलं। त्या पुस्तकाचं नाव आहे ॲनालिसिस ऑफ कास्ट। आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकाचा काशीराम साहेबांवरती एवढा प्रभाव पडला की दुसऱ्या दिवशी त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय सोडला नाही। का सोडला नाही त्याचं कारण म्हणजे आपण त्यांचा रिझल्ट आज पाहतो की काशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून किंवा भारतीय राजकारणामध्ये आपलं ज्या पद्धतीने दबदबा निर्माण केला होता,
किंवा त्यांचं एक वाक्य होतं की बाबा के बच्चों के मर्जी के बगैर मैं देश का शासन चलने नहीं दूंगा. तर हे जे वाक्य आहे ते वाक्य खऱ्या अर्थाने काशीराम साहेबांनीच खऱ्या अर्थाने पूर्ण केलं होतं. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांचं आणखी एक वाक्य होतं की मला या देशाची म्हणजे आपल्या जो समाज आहे त्या समाजाला या देशाची शासनकर्ती जमात बनवायचे आणि ही शासनकर्ती जमात बनवण्याच्या दिशेनं जर भारतामध्ये ही जी काय फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, चळवळमध्ये हजारो पक्ष आहेत, हजारो संघटना आहेत, हजारो नेते आहेत, परंतु या सर्व हजारो नेत्यांनी, पक्षांनी, संघटनांनी शासनकर्ती जमात बनवण्याच्या दिशेने कितपत प्रयत्न केले, कितपत त्याच्यामध्ये यश आलं हा संशोधनाचा भाग आहे. परंतु काशीराम साहेबांनी ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा केवळ निर्णय घेतला नाही, तर काही म्हणजे उत्तर प्रदेश का असाना, भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, त्या राज्यात का असाना बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. असं एक महत्त्वाचं मला इथं सांगायचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपला प्रश्न आहे की त्यांनी काय प्रयत्न केलं. तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा एक निर्णय घेतला. म्हणजे 1962-63 दरम्यानची घटना आहे. 1964ला त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1964ला त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. चालू नोकरी असलेली सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या चालू सरकारी नोकरीचा म्हणजे आज देखील माझ्यासहित सर्वजण, आपल्यासहित सर्वजण सरकारी नोकरी मिळवणे, अगदी शिपाईची नोकरी मिळवण्यासाठी आपण आज धडपड करतो. विकती नाही, हातापाया पडण्याची तयारी असते. अशा परिस्थितीमध्ये 1964च्या दरम्यान काशीराम साहेबांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची सेकंड म्हणजे काय काय म्हणतात त्याला म्हणजे क्लास 1 नंतर दुसरी जी पोस्ट आहे, क्लास 1 नंतर दुसरी जी पोस्ट आहे, तर ती पोस्ट काशीराम साहेबांनी 1964 साली सोडली, नोकरीचा राजीनामा दिला. तर नोकरीचा राजीनामा का दिला, तर जे तुम्ही म्हणताय की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार निश्चित करण्यासाठी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा 1964ला राजीनामा दिला. का राजीनामा दिला, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्या नोकरीची अडचण यायला नको. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करत असताना नोकरीची अडचण यायला नको. नोकरीची अडचण यायला नको म्हणजे काय, आता मी शिक्षक आहे किंवा तुम्ही तुमचं काय पत्रकारितेचं काम करताय, परंतु आपल्या आपल्या कामामध्ये आपण एवढे बिझी असतो की समाजासाठी वेळ देण्यासाठी, चळवळीसाठी वेळ देण्यासाठी आपल्याला वेळ नसतो. ऑफिसचं काम आहे, कॉलेजचं काम आहे, शाळेचं काम आहे, मीटिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे काय का असताना आपल्या नोकरीचा आपल्यावरती काही ना काहीतरी प्रभाव असतो, काम करावं लागतं. त्याच्यामुळं अशा अडचणी यायलाच नको म्हणून त्या माणसाने 1964 साली नोकरीचा राजीनामा दिला. दुसरं काय केलं, त्याच्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की इथून पुढं तहयात जोपर्यंत माझं जीवन आहे ते सर्वच्या सर्व जीवन बाबासाहेब आंबेडकरांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खर्च करणार. हे करत असताना त्यांनी काही प्रतिज्ञा केल्या. पहिली प्रतिज्ञा त्यांनी केलं, मी आजन्म अविवाहित राहणार. फार महत्व, तुम्ही हसताय, फार महत्वाची ही प्रतिज्ञा आहे. कारण का लग्न करणं ही म्हणजे प्रत्येक युवकाची, प्रत्येक तरुणाची फार आप्त इच्छा असते की आपलं लग्न व्हावं, संस्कार व्हावं, काय संसार चालावा, सुंदर बायको असावी, मुलं बाळ असावं. परंतु या सर्व विचारातून बाहेर पडून काशीराम साहेबांनी एक प्रतिज्ञा केली की मी आजन्म अविवाहित राहणार. कशासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ही शपथ घेतली होती की मी आजन्म अविवाहित राहणार. का, तर संसार म्हटल्यानंतर संसाराची देखील जबाबदारी असतात. बायकोची जबाबदारी असते, मुलाची जबाबदारी असते, आईवडिलांची जबाबदारी असते. तर या जबाबदाऱ्यात अडकायलाच नको, त्याच्यामुळे लग्न करायचा नाही हा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी सर्व अडथळा दूर करणार. म्हणजे चळवळीला जे जे अडथळे येणार आहेत आपल्याला ते त्यांनी दूर केले, म्हणजे येणारच नाही अशी त्यांनी व्यवस्था लावून ठेवली. तसे ते म्हणतात ना, शिवाजी महाराजांचे मावळे होते, असे गड चढताना मागचं ते दोर कापून टाकायची, खाली यायची व्यवस्था आपल्याला, वरतीच जायचं, खाली आलं तर मारायचंच जायचं, वरतीच जायचं. म्हणजे तसा प्रकार काशीराम साहेबांनी केला होता की मागं फिरायचं आपल्याला कारणच सांगता नाही पाहिजे, किंवा माझी नोकरीच आहे, माझी बायकोच आहे, माझी लेकरच आहे, सांगायलाच नको. त्याच्यामुळे अजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर दुसरी प्रतिज्ञा त्यांनी केली की मी कधीही माझी आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याशी नातेसंबंध ठेवणार आहे, नातच ठेवणार नाही, म्हणजे नातेसंबंध ठेवणार नाही, घरी जाणार नाही त्याच्याशिवाय. म्हणजे हे किंवा बोलायचंच नाही, तर स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला
स्वतःच्या भावाच्या लग्नाला सुद्धा काशीराम साहेब गेले नव्हते. एवढंच काय, स्वतःचे त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा काशीराम साहेब गेले नव्हते. कारण का त्यांनी तिसरी एक प्रतिज्ञा घेतली होती, कोणाचेही वाढदिवस, कोणाचेही अंत्यविधी, कोणाचेही लग्न समारंभ या अशा प्रकारच्या म्हणजे अडकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे इमोशनल होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तशा प्रकारच्या गोष्टीच्या समारंभामध्ये मी जाणार नाही. आणि ह्या प्रतिज्ञा करायच्या म्हणून केल्या नव्हत्या, तर ह्या सर्व प्रतिज्ञा त्यांनी काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली होती. त्याच्यानंतर पुढची प्रतिज्ञा केली होती त्यांनी की कसल्याही प्रकारची संपत्ती मी माझ्या स्वतःच्या नावावरती जमा करणार नाही. मरेपर्यंत काशीराम 9 ऑक्टोबर 2006 रोजी काशीराम साहेब गेले. मरेपर्यंत त्यांच्या नावावरती कोट्यावधीची प्रॉपर्टी होती का नव्हती तुम्ही हे तपासा. माझ्या संशोधनानुसार मी जे काही रिसर्च केला त्यानुसार त्यांच्या नावावरती अशा प्रकारची फार मोठी संपत्ती त्यांनी जमा केली नव्हती. परंतु त्यांनी निर्माण केलेला जो पक्ष आहे, त्यांनी निर्माण केलेल्या पक्षाच्या माध्यमातून जे का हजारो आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यांचे पैसे कुठं ठेवावं हा फार मोठा समस्या त्यांच्यावरती आहे. म्हणजे त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते त्यांच्याकडे अमाप संपत्ती झाली, परंतु त्यांच्या नावावरती संपत्ती नव्हती. तर अशा प्रकारच्या प्रतिज्ञा त्यांनी घेतल्या आणि या प्रतिज्ञा करून मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्याला सुरुवात केली. परंतु विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांनी पहिल्यांदा काय प्रयत्न केलं, तर पहिल्यांदा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कोण करते या देशामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कोण करते हा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि तो शोध घेतल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती काम करणारा एक पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नाव आरपीआय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कारण का 3 ऑक्टोबर 1957 रोजी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पक्षाची संकल्पना मांडली होती की बाबासाहेब आंबेडकर असताना बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मार्फत, म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष होता आणि या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर या राजकीय निवडणुका लढवायच्या. परंतु ह्या निवडणुका लढवल्यानंतर साधारणतः 1955-56च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचा असा विचार झाला की शेड्यूल कास्ट फेडरेशन हे एका जातीपुरतं, एका समाजापुरतं, एका वर्गापुरतं मर्यादित पक्ष आहे. त्यामुळं आपल्याला या लोकशाहीमध्ये व्यापक राजकारणासाठी, सर्वसमावेशक राजकारणासाठी एक सर्वसमावेशक पक्ष असला पाहिजे की ज्या पक्षाला जातीचं बंधन नसले पाहिजे, वर्गाचं बंधन नसले पाहिजे, समाजाचं बंधन नसले पाहिजे, ज्या पक्षामध्ये प्रत्येक जण, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा प्रत्येक जण काम करू शकतो, अशा प्रकारच्या पक्षाची कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. तो पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. म्हणजे एकंदरीत जो आरपीआय हा जो पक्ष आहे तो बाबासाहेबांनी स्थापन केलेला, बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिखित स्वरूपात लिहून ठेवलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आरपीआयची घटना बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिली होती. त्याची जी घटना आहे आज आरपीआयची, ती घटना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिली होती. फक्त बाबासाहेब आंबेडकरांना हा पक्ष स्थापन करण्यासाठी वेळ मिळाला नाही. ते लवकर बाबासाहेब 56ला गेले आणि 56ला गेल्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर 3 ऑक्टोबर 1957 रोजी या पक्षाची स्थापना झाली. एन शिवराज हे या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले. वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये अनेक गट पडले, जे गट अजूनही चालू आहेत. सांगायचा मुद्दा असा की काशीराम साहेबांनी शोध घेतला की बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करायचंय. मग जर ऑलरेडी कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करत असेल तर आपण त्यांना जाऊन साथ सहयोग द्यावं, सहकार्य करावं. म्हणजे शून्यातून सुरू जे करायचंय, शून्यातून सुरू करणं आणि कुणीतरी करतं याला हा सहकार्य करणं, याच्या माध्यमातून काम मोठं होईल. शून्यातून करायला उशीर लागेल. त्याच्यामुळे काशीराम साहेबांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे आरपीआय आणि या आरपीआय मध्ये पहिल्यांदा आपण काम करावं असं त्यांनी निर्णय घेतला. 1964ला ते आरपीआय मध्ये दाखल झाले किंवा आरपीआयचं काम त्यांनी सुरू केलं. 1964 ते 1971 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 1964 ते 71 जर बघितलं तर किती झाले, 6-7 वर्ष. 7 वर्ष त्यांनी आरपीआय मध्ये काम केलं. 1971ला त्यांनी काम सोडलं, आरपीआयचं काम त्यांनी सोडलं. तर का सोडलं? आता मुळात आरपीआय मध्ये काम करण्यासाठी काय केले होते? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारा पक्ष आहे, बाबासाहेबांचं अधून राहिलेलं काम पूर्ण करणारा पक्ष आरपीआय आहे, असा विचार करून काशीराम साहेब आरपीआय मध्ये दाखल झाले होते. 7 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की
या पक्षाची विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कार्य करण्यासाठी योग्य नाही किंवा हे नेते देखील योग्य नाही. का तर ही योग्यता त्यांनी 1971च्या इलेक्शनमध्ये सिद्ध केली. 1971ला काय झालं होतं तर 1971ला लोकसभेची निवडणूक लागली होती आणि 1971च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये RPIची आणि काँग्रेसची युती झाली होती. RPIची आणि काँग्रेसची युती झाली होती. युती कशी झाली होती? 521 जागा होत्या लोकसभेच्या, 521 जागा होत्या आणि या 521 जागांपैकी एक जागा RPIला देण्यात आली होती. एक जागा RPIला देण्यात आली होती आणि 520 जागा काँग्रेसने स्वतःकडे घेतल्या आणि या युतीला काँग्रेसने एक गोंडस नाव दिलं, गांधी आंबेडकर युती. गांधी आंबेडकर युती. आणि गांधी आंबेडकर युतीमध्ये काय, गांधीला किती जागा? 520 जागा आणि आंबेडकरांना किती जागा? एक जागा. म्हणजे अशा पद्धतीने अपमानास्पद अशा प्रकारची युती झाली होती आणि अशी युती त्यावेळेस RPIचे प्रमुख दादासाहेब गायकवाड होते. अशी युती होऊन सुद्धा RPIचे कार्यकर्ते बाहेर ढोल ताशा पेढे देत नाचत गाजत होते, गुलाल बोलत होते, युती झाली युती झाली. मग या परिस्थितीमध्ये काशीराम साहेबांनी या युतीला फार विरोध केला होता. त्यांनी दादासाहेब गायकवाड असतील किंवा RPIचे त्यावेळेस सिनियर जी लोक होती त्या सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की नका युती करू नका. परंतु काशीराम साहेब त्यावेळेस नवीन होते, चळवळीमध्ये जास्त आलेले होते, त्याच्यामुळे त्यांचं कुणी ऐकलं नाही, कुणी त्यांच्यावरती मनावर घेतलं नाही. त्याच्यामुळं काशीराम साहेबांच्या मनाला दुःख झालं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी RPI नालायक आहे, RPI नालायक आहे असा एक त्यांनी विचार केला. त्याच्यामुळं हा विचार करून मग त्यांनी RPIमध्ये काम करायचं 1971ला सोडलं आणि स्वतंत्रपणे त्यांनी आपला मार्ग निवडण्याचा किंवा स्वतंत्रपणे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कधी कधी आता मला या ठिकाणी पुढील प्रश्न विचारत असताना सुद्धा सरांनी जी माहिती सांगत आहेत ती माहिती सांगत असताना असं वाटत नाही की पुढील प्रश्न विचारावा, कारण की ती माहिती असा इंटरेस्टिंग अशी वाटत चाललेली आहे. इंटरेस्टिंग यासाठी वाटत आहे की का तर समाजाला हे विचार कुठेतरी पुढे घेऊन जाणार आहेत, प्रेरणा देणारे विचार आहेत. कारण की हे व्यक्तिमत्वच असं आहे की त्या व्यक्तिमत्वानं जे निर्णय घेतले ते अंमलात आणले. त्यांनी निर्णय घेतला मी घरी जाणार नाही, मी कोणतेही जे बंध आहेत भावाचे असतील, बहिणीचे असतील, आई वडिलांचे असतील, ते बंध मी ठेवणार नाही. त्यांनी सांगितलं की मी लग्न करणार नाही. आज प्रत्येक युवकाची अशा अपेक्षा असते की लग्न करावं, आपली सुंदर बायको असावी, एक घर असावं, बंगला असावा, गाड्या असावी, बँकेत चांगले पैसे असावे, 1,00,000-2 लाख रुपये म्हणा. सध्याच्या घडीला 10,000 जरी असलं तरी आज ते भरपूर झाले म्हणा. पण प्रत्येकाला ह्या अशा काही अपेक्षा असतात. पण चालू नोकरीला एखाद्या व्यक्तीला थाडून जर तो एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जर झटत असेल तर ते व्यक्तिमत्वाची उंची काय असेल हे आपण प्रत्येकजण जाणू शकता. तर मित्रांनो, ही माहिती किंवा हे आजचं जे संपादकीय पेज आहे, हे संपादकीय पेज आपल्यासाठी संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करत आहोत. पण हे प्रकाशित करत असताना आमचा यामागचा उद्देश एवढाच आहे की समाजापर्यंत एका अशा व्यक्तिमत्वाची माहिती किंवा एक जे लपलेलं व्यक्तिमत्व आहे, लपलेलं म्हणण्यापेक्षा जे एक सरांनी मगाच सांगितलं मागील काही प्रश्नामध्ये की बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर मान्यवर काशीराम साहेब यांनी एक सबंध भारतामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि त्यांनी त्यांच्या नावावर 1 रुपयाही त्यांनी जमा केला नाही. तर मित्रांनो, आज अशा एका नेतृत्वाला ज्या नेतृत्वाने सूर्याप्रमाणे आपला प्रकाश निर्माण केला, पण जाती व्यवस्थेनं त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते पांघरून जास्त काळ टिकणार नाही, कारण की आज त्या सूर्याच्या जवळ जाण्यासाठी
आज अनेक युवक, अनेक कार्यकर्ते आणि अनेक विचारवंत त्या ठिकाणी सरसावत आहेत आणि आज असेच एक युवक कार्यकर्ते म्हणा, एक अभ्यासू व्यक्तिमत्व ते मान्यवर काशीराम साहेब ह्या सूर्याजवळ जवळ जाण्याचा, त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते जे त्या सूर्याला आज जे बंद खोली आहे, मी बाहेर म्हणणार नाही आहे, जे म्हणजे ज्ञानाने किंवा अज्ञानाने ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी माहीत करून देत आहेत. कारण की इतर सर्वांना माहीत असतील आणि ज्यांना माहीत असतील ते काय बाहेर सांगत नाहीत. तसं आता आपण मागील प्रश्नामध्ये काशीराम साहेब हे आंबेडकरी चळवळीकडे का वळले किंवा त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी हे आपण आत्ताच पाहिलं. तर सर मला आता पुढे एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की काशीराम साहेब यांनी स्थापन केलेल्या संघटनांविषयी आपण आमच्या प्रेक्षकांना कशा प्रकारची माहिती द्याल? वास्तविक पाहता मागच्याच प्रश्नामध्ये आपण माहिती पाहिली की साधारणपणे मान्यवर काशीराम साहेब यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करत असताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे 1964 ते 1971 पर्यंत त्यांनी RPIमध्ये 7 वर्ष काम केलं आणि ते 7 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट प्रकर्षाने असं लक्षात आली की महाराष्ट्रामधले जे RPI आहेत किंवा RPIची जी नेते आहेत ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी लायक नाहीत. त्यामुळं मान्यवर काशीराम साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याचा एक विचार सुरू केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व साहित्याचा गंभीरपणे अभ्यास करण्यात मान्यवर काशीराम साहेबांनी सुरुवात केली. ज्यावेळेस मान्यवर काशीराम साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा गंभीरपणे अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट किंवा एक भाषण त्यांच्या निदर्शनास आलं. 18 मार्च 1956 ते भाषण होतं. 18 मार्च 1956 रोजी रामलीला मैदान आग्रा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक खंत व्यक्त केली होती. काय खंत होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रा येथील भाषणामध्ये म्हणाले होते कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मेरे इर्द गिर्द क्लियरों की भीड़ जमा हुई है जो सिर्फ अपना पेट पालने में लगी हुई है. तर या वाक्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगायचं होतं की जो काही मी आंदोलन केलं किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारी कर्मचारी तयार झाले मागासवर्गीय समाजामध्ये, परंतु तो सरकारी कर्मचारी आपल्या गरीब समाजाकडे बघायला तयार नाही ही खंत बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या त्या आग्रा येथील भाषणामध्ये व्यक्त केली होती. तर हे भाषण मान्यवर काशीराम साहेबांच्या वाचनामध्ये आलं आणि हे भाषण वाचनामध्ये आल्यानंतर काशीराम साहेबांनी असा विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांची जी खंत आहे ती खंत डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो सरकारी कर्मचारी वर्ग आहे जे मागासवर्गीय समाजातील जो काही सरकारी कर्मचारी वर्ग आहे यांना संघटित करण्याचा निर्णय मान्यवर काशीराम साहेबांनी घेतला आणि केवळ निर्णयच घेतला नाही तर त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या कामाला सुरुवात करत असताना काशीराम साहेबांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून जे आरक्षण दिले त्या आरक्षणाचा फायदा किंवा त्या आरक्षणाच्या माध्यमातून जवळजवळ 25 ते 30 लाख कर्मचारी वर्ग मागासवर्गीय समाजामध्ये तयार झाला. जवळजवळ 25 ते 30 लाख कर्मचारी वर्ग या समाजामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे काशीराम साहेबांनी विचार केला की या 25 ते 30 लाख वर्गापैकी फक्त 10% जरी कर्मचारी आपल्या संघटनेशी जोडले गेलं तरी सुद्धा संघटन फार मोठं होईल किंवा या 25-30 लाख कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे त्या पगारापैकी फक्त दरमहा 1% रक्कम जरी या कर्मचाऱ्यांनी समाज ऋण परतफेडीच्या भावनेच्या माध्यमातून संघटनेला डोनेट केली
तर त्या माध्यमातून देखील फार मोठा निधी, फार मोठा फंड संघटन चालवण्यासाठी आपल्याकडे निर्माण होईल, हा विचार करून मान्यवर काशीराम साहेबांनी देशभरातील SC ST OBC किंवा सर्व जे काय आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेले सरकारी कर्मचारी आहेत यांचं संघटन बांधण्याच्या कार्याला सुरुवात केली. आणि हे सुरुवात करत असताना त्यांनी भारतभर भ्रमण केलं, देशभर भ्रमण केलं. देशभरातले जेवढे SC ST OBCचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी जाऊन त्यांनी चर्चा केली आणि ज्या समाजातून आपण आलेलो आहोत त्या समाजाचं आपण देणं लागतो. त्यामुळे पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजातून परतफेडीची भावना या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संघटन निर्माण करण्याचा विचार केला आणि तेच संघटन अधिकृतरित्या फॉर्म करण्यासाठी 6 डिसेंबर 1973 रोजी 6 डिसेंबर 1973 रोजी करोलबाग दिल्ली या ठिकाणी त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांची 3 दिवसांची परिषद बोलवली. देशभरातील कार्यकर्त्यांची 3 दिवसांची परिषद भरवली आणि या 3 दिवसाच्या परिषदेमध्ये चर्चा, विनिमय, चिंतन किंवा कशी संघटना असावी, काय असावं त्या संघटनेचा विचारधारा काय असावा, त्याचे उद्देश काय असले पाहिजे, उद्दिष्ट काय असले पाहिजे, त्याची कार्यप्रणाली काय असली पाहिजे वगैरे वगैरे या 3 दिवसाच्या परिषदेमध्ये चर्चा झाली. देशभरातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवलं, त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं आणि त्याच 6 डिसेंबर 1973च्या त्या परिषदेमध्ये एका संघटनेची औपचारिक घोषणा करण्यात आली आणि त्या संघटनेचं नाव होतं बामसेफ. त्या संघटनेची फक्त औपचारिक घोषणा 6 डिसेंबर 1973ला करण्यात आली. वास्तविक पाहता बामसेफ या संघटनेचा जाहीरपणे जन्म झाला 6 डिसेंबर 1978 रोजी. म्हणजे घोषणा झाली 73ला आणि जाहीरपणे दिल्लीच्या बोट क्लब मैदानावरती 1978 साली 6 डिसेंबर 1978 साली बामसेफ या संघटनेचा जाहीरपणे जन्म झाला. तर तुम्ही म्हणता 5 वर्ष काय केलं? तर जशा पद्धतीने एका बाळाचा जन्म होण्यासाठी गर्भधारणेसाठी 9 महिने 9 दिवसाचा कालावधी लागतो आणि 9 महिने 9 दिवसाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जे बाळ जन्माला येतं ते सदृढ बाळ असतं. तशा पद्धतीने 1973 ते 1978 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये संघटन कसं निर्माण करायचं, काय निर्माण करायचं, त्याची कार्यप्रणाली काय असली पाहिजे, त्या संघटनेचा विस्तार कसा करायचा, काय करायचा, त्याचे कार्यकर्ते काय करतील, समाजामध्ये कुठले विषय घेऊन जायचे वगैरे वगैरे अशा प्रकारची चिंतन विनिमय 5 वर्ष चाललं आणि फार गंभीरपणे चर्चा करून 6 डिसेंबर 1978 रोजी बामसेफ या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. राष्ट्रीय हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण का आजकाल गल्लीबोळ्यामध्ये निर्माण झालेल्या असतात संघटना आणि त्याला देखील राष्ट्रीय अध्यक्ष म्हटलं जातं. परंतु बामसेफ ही संघटना फक्त बोलण्यापुरती राष्ट्रीय नव्हती, तर त्यांनी ते करून दाखवलं होतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी भारत भ्रमण केलं होतं. काशीराम साहेबांनी पूर्ण देशभर प्रवास केला आणि त्याच्यानंतर मग या बामसेफ संघटनेचा स्थापना केली. बामसेफ हा इंग्लिश शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे, BAMCEF म्हणजे बामसेफ. याचा फुल फॉर्म काय होतो तर ऑल इंडिया बॅकवर्ड कम्युनिटीज एम्प्लॉईज मायनॉरिटीज फेडरेशन अशा प्रकारचा. म्हणजे देशभरातले जेवढे काय अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाजातील कर्मचारी आहेत यांची एक राष्ट्रीय लेवलची संघटना मान्यवर काशीराम साहेबांनी निर्माण केली. आता ही संघटना का निर्माण केली तर काशीराम साहेबांनी या चळवळीचा गंभीरपणे विचार करत असताना त्यांची एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवली होती, ती म्हणजे काय तर ज्या समाजाची अराजकीय मुळे मजबूत नसतात त्या समाजाचं राजकारण यशस्वी होत नाही. त्यामुळं मान्यवर काशीराम साहेबांनी बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून समाजाची अराजकीय मुळे मजबूत करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं. आणि या संघटनेचा मुख्य कोर काय होता तर सरकारी कर्मचारी. ज्या सरकारी कर्मचाऱ्याकडे आपला वेळ, आपला पैसा, आपला बुद्धी हा समाजासाठी खर्च करणार होता, या संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा काही फायदा नव्हता, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून त्या काळामध्ये बामसेफ सारखं एक आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय लेवलचं संघटन मान्यवर काशीराम साहेबांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलं आणि या संघटनेचा फार मोठ्या प्रमाणात देशभर विस्तार झाला. त्याच्यानंतर मान्यवर काशीराम साहेबांनी दुसरी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे DS4. 6 डिसेंबर 1981 रोजी 6 डिसेंबर 1981 रोजी मान्यवर काशीराम साहेबांनी दुसरी संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं DS4. DS4 सुद्धा शॉर्ट फॉर्म आहे, D आणि S4 S 4 वेळा. त्याच्यामध्ये काय तर दलित शोषित समाज संघर्ष समिती
दलित शोषित समाज संघर्ष समिती नावाची संघटना 6 डिसेंबर 1981 रोजी मान्यवर काशीराम साहेबांनी स्थापन केली. आता तुम्ही म्हणता पहिली बामसेफ संघटना असताना दुसरी संघटना का स्थापन केली, तर त्याचा महत्वाचा मुद्दा असा होता की 3 वर्ष म्हणजे बघा 78 ते 81 3 वर्षाच्या कालावधीच्या दरम्यान मान्यवर काशीराम साहेबांची एक गोष्ट लक्षात आली किंवा समाजामध्ये काम करत असताना त्यांची एक गोष्ट लक्षात आली की समाजाच्या समस्या खूप आहेत, समाजाचे प्रश्न खूप आहेत आणि त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरचं आंदोलन करणं फार गरजेचं आहे आणि रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी एक आंदोलनकारी संघटना असणं गरजेचं होतं. बामसेफ ही संघटना होती परंतु ती सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना होती. सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावरचं आंदोलन करता येत नाही. त्याच्यामुळं मान्यवर काशीराम साहेबांनी DS4 या संघटनेची 6 डिसेंबर 1981 रोजी स्थापना केली. त्याच्याशिवाय या DS4चं वेगळं वैशिष्ट्य काय होतं तर लिमिटेड पॉलिटिकल ऍक्शन करण्यासाठी म्हणजे मर्यादित राजकारण करण्यासाठी देखील या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. तर मर्यादित राजकारण करणं म्हणजे काय, तर जसं मी मगाशी सांगितलं की समाजाच्या समस्या अनेक असतात आणि समाजाच्या समस्या अनेक असल्यामुळे शासक वर्गाला त्या समस्यांची जाणीव या संघटनेच्या माध्यमातून करायची होती आणि जर ती जाणीव त्या शासकापर्यंत होत नसेल किंवा शासकाला त्या प्रश्नांची समस्यांची जाणीव होत नसेल तर त्या शासक वर्गाची खुर्ची हलवण्याचं काम या DS4 या संघटनेच्या माध्यमातून करता येईल या विचारातून मान्यवर काशीराम साहेबांनी DS4 या संघटनेची स्थापना केली. केवळ या संघटनेची स्थापनाच त्यांनी केली नाही तर संघटनेची स्थापना झाली 1981 ला आणि जून 1982 साली हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 2 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकामध्ये DS4च्या माध्यमातून मान्यवर काशीराम साहेबांनी काही उमेदवार उभा केले. त्याच्यापैकी हरियाणामध्ये काशीराम साहेबांनी 40 उमेदवार उभे केले आणि हिमाचल प्रदेशमध्ये 16 उमेदवार निर्माण केले. तुम्ही म्हणता सर म्हणजे एकच वर्ष झाली होती DS4 संघटना स्थापन करून, 81 ला स्थापना झाली, 82 इलेक्शनमध्ये ते उतरले. हरियाणामध्ये 40 उमेदवार उभे केले आणि हिमाचल प्रदेशमध्ये 16 उमेदवार केले. एकंदरीत आता राजकारण पाहता कोणताही पक्ष जोपर्यंत असा मजबूत होत नाही तोपर्यंत असं होत नाही. वास्तविक पाहता जसं आपण विचार करू शकतो की एका वर्षामध्ये कुठल्याही पक्षाला यश मिळणार नाही, हा विचार काशीराम साहेबांनी सुद्धा केला होता की बाबा आपण एवढे उमेदवार करतोय उभा पण यातून यश मिळणार नाही. परंतु मुळात यश मिळवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हे उमेदवार काशीराम साहेबांनी उभेच केले नव्हते. तर याच्यामागे प्लॅन काय होता काशीराम साहेबांचा, तर अशा प्रकारे या इलेक्शनमध्ये आपले उमेदवार उभे करून समाजामध्ये प्रचार करायची एक संधी, समाजामध्ये प्रचार करण्याची एक संधी. किंबहुना काशीराम साहेब तर म्हणायचे मी उमेदवार कशासाठी उभा केले, भिंती रंगवण्यासाठी मी हे उमेदवार उभे केलेले आहेत. असं एक काशीराम साहेबांचं त्यावेळेस सारखं ते बोलायचे की भिंती रंगवण्यासाठी आम्ही उभे केलेले आहेत, ह्याच्या माध्यमातून आम्ही जिंकणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. परंतु आपला जो काय अडाणी अशिक्षित अज्ञानी समाज आहे या समाजामध्ये एक मेसेज जाईल की आपल्यापैकी कुणीतरी आपल्या समाजापैकी कुठली तरी पार्टी निर्माण झालेली आहे आणि आपल्या कुठले तरी उमेदवार या इलेक्शनमध्ये उभे राहिलेले आहेत. असा फक्त एक मेसेज जरी समाजामध्ये गेला तरी खूप काही मिळवलं. याच्यासाठीच खऱ्या अर्थाने मान्यवर काशीराम साहेबांनी हे उमेदवार उभे केले होते. त्याच्याबरोबर काशीराम साहेबांचा म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे BSPच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं, परंतु हा यश मिळवण्याचा त्यांचा एक फॉर्म्युला होता आणि तो फॉर्म्युला सुरुवातीला लोकांना चुकीचा वाटला, परंतु नंतर तो ज्यावेळेस काशीराम साहेबांनी BSPच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये सरकार निर्माण केलं त्यावेळेस तो फॉर्म्युला खरा ठरला. काय फॉर्म्युला होता, तर काशीराम साहेब म्हणायचे इलेक्शन कशासाठी लढायचं, निवडणुका कशासाठी लढायच्या, तर पहिल्यांदा लढायच्या भिंती रंगवायसाठी, दुसऱ्यांदा लढायच्या हरण्यासाठी, तिसऱ्यांदा लढायच्या हरवण्यासाठी आणि चौथ्यांदा लढायच्या जिंकण्यासाठी. म्हणजे बघा कुठले तुम्ही आता आपण भारतामध्ये जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये कुठलंही इलेक्शन 5-5 वर्षांनी होतं. जर तुम्ही भिंती रंगवण्यासाठी 5 वर्ष घालवलं, त्याच्यानंतर हरण्यासाठी 5 वर्ष घालवलं आणि हरवण्यासाठी 5 वर्ष घालवलं आणि जिंकण्यासाठी 5 वर्ष, म्हणजे टोटल 20 वर्ष. म्हणजे बघा म्हणजे आता सध्या सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे किंवा राजकीय पक्षामध्ये या विचारधारेच्या माध्यमातून काम करणारे जे लोक आहेत, तर काशीराम साहेबांनी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये पेशन्स निर्माण केला होता
किंवा भिंती रंगवण्यासाठी, हरण्यासाठी, हरवण्यासाठी, मग जिंकण्यासाठी, म्हणजे 20 वर्षापर्यंत कार्यकर्ता पेशन्स ठेवला पाहिजे. कारण का टार्गेटच नाही. म्हणजे आज कसं असतं, बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांमध्ये फार उत्सुकता असते. आज पार्टी काढायची, उद्या तर उमेदवार उभा करायचा, परवा दिवशी लगेच यश आलं पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे लगेच काय म्हणतात त्याला, लगेच रिझल्ट मिळत नसतो. तर हे कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची एक टेक्निक सुद्धा काशीराम साहेबांनी त्या काळामध्ये डेव्हलप केली होती. आणि खऱ्या अर्थानं या DS4च्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये फार मोठा सायकल मार्च मान्यवर काशीराम साहेबांनी DS4 या संघटनेच्या माध्यमातून केला होता. माझ्या वाचनामध्ये आल्यानुसार 4200 किलोमीटरचा प्रवास, 4200 किलोमीटरचा प्रवास मान्यवर काशीराम साहेबांनी देशभर सायकलीवरती केला होता. आणि माझ्या माहितीनुसार देशामध्ये असा कुठलाही नेता नाही की ज्या नेत्याने सायकलवरती बरं का, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 4200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरती करणारा एकमेव नेता किंवा एकमेव व्यक्तिमत्व हे मान्यवर काशीराम साहेब आहेत. आणि याच सायकल मार्चच्या माध्यमातून फार मोठा प्रचार आणि प्रसार DS4चा त्या काळामध्ये निर्माण झाला होता. आणि फार मोठं नाव देशभरामध्ये DS4चं त्या काळामध्ये मान्यवर काशीराम साहेबांच्या माध्यमातून झालं होतं. पहिली संघटना आपण पाहिली बामसेफ, 6 डिसेंबर 1978 रोजी स्थापना झाली. दुसरी संघटना आपण पाहिली 6 डिसेंबर 1981 रोजी DS4 ही संघटना स्थापन केली होती. त्याच्यानंतर तिसरी एक संघटना मान्यवर काशीराम साहेबांनी स्थापन केली होती 14 एप्रिल 1984 रोजी. कालखंड जर तुम्ही पाहिला 78, 81 आणि 84, तिन्ही संघटनामध्ये 3-3 वर्षांचा कालखंड आहे. 3-3 वर्षानंतर काशीराम साहेबांनी एक नवीन संघटना ओपनिंग केली. आणि केवळ ती ओपनिंगच केली नाही, निर्माणच केली नाही, तरी ती चांगल्या पद्धतीने चालवली आणि तिचा विकास देखील त्याच पद्धतीने केला. म्हणजे 1000 संघटना काढायच्या आणि एकही संघटना धड नाही, अशा प्रकारच्या अनेक संघटना समाजामध्ये आहेत. परंतु मान्यवर काशीराम साहेबांनी आयुष्यामध्ये 3च संघटना काढल्या आणि तिन्ही संघटनांचं काय म्हणतात त्याला नेत्रदीपक यश काशीराम साहेबांनी, त्यांनी जो प्लॅन केला होता, त्यांच्या डोक्यामध्ये जो विचार होता की बामसेफच्या माध्यमातून मला काय साध्य करायचंय, DS4च्या माध्यमातून मला काय साध्य करायचंय आणि बसपाच्या माध्यमातून मला काय साध्य करायचंय, हा प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये फार फिट होता किंवा व्यवस्थितपणे त्यांनी ठरवला होता. आणि त्या ठरवल्यानुसार 14 एप्रिल 1984 रोजी त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. नावाकडे लक्ष द्या, बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. त्याच्या अगोदरची जर संघटना तुम्ही पाहिली तर त्या संघटनेमध्ये DS4 मध्ये दलित हा शब्द आहे. बघा तुम्ही, दलित शोषित समाज संघर्ष समिती असं नाव होतं. परंतु काशीराम साहेबांनी 3 वर्षानंतर बघा, म्हणजे पुढे जात असताना पुढे पाऊल टाकले, मागं नाही टाकलं. त्यांनी काय सांगितलं, संघटनेचं नाव काय ठेवलं, बहुजन समाज पार्टी. जशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून काम करत होते. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून किंवा या राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट लक्षात आली की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण आपलं राजकारण सीमित करतोय, ते राजकारण आपण व्यापक केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वसमावेशक पक्षाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या जिवंतपणा तो निर्माण झाला नाही, परंतु RPIची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातून निर्माण झाली होती. ओके, तशा पद्धतीने मान्यवर काशीराम साहेबांच्या अगोदरच्या संघटनेमध्ये जरी दलित शब्द असला तरी सुद्धा व्यापक राजकारण करण्यासाठी, सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी बहुजन समाज पार्टीची स्थापना त्यांनी केली. दलित समाज पार्टीची स्थापना त्यांनी केली. बहुजन समाजाला जर घेऊन जायचं असेल तर 85% बहुजन समाजाला व्यापक पद्धतीने घेऊन जायचं असेल तर बहुजन हा शब्द प्रयोग, आणि बुद्धांचा शब्द बी आहे ना, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, त्याच्यामुळे हा शब्द त्यांनी निवडला. दलित हा शब्द त्यांनी जाणीवपूर्वक निवडला नाही. त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं आणि मूलभूत कारण म्हणजे राजकीय पक्ष निर्माण का करायचा, तर 1984 हा पक्ष स्थापन झाला. स्वातंत्र्य भारताला मिळून साधारण 30-35 वर्ष झाली होती. 30-35 वर्ष झालं होतं. आणि 30-35 वर्षामध्ये भारतातील दलित शोषित समाजाच्या ज्या समस्या आहेत, जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये काहीही 30-35 वर्षांमध्ये बदल झालेला नव्हता. याचा अर्थ असा होतो की प्रस्थापित राजकीय पक्ष आपल्या समस्या सोडवण्यामध्ये ते अपयशी ठरले होते. किंबहुना SC, ST, OBCच्या प्रश्नांकडे त्या प्रस्थापित पक्षांनी काहीही लक्ष दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे एक प्रभावी राजकीय पक्ष असावा असं एक मान्यवर काशीराम साहेबांना वाटत होतं. त्याच्यानंतर RPIच्या संदर्भात काय झालं, आपण मागच्या प्रश्नांमध्ये पाहिलं की अनेक गट तट त्याच्यामध्ये निर्माण झालेत आणि ते गट तट A पासून Z पर्यंत आजही चालूच आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती काहीही होत नाही.
ते एक झालं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24 सप्टेंबर 1944 रोजी मद्रास येथे भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कोटेशन वापरलं होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक आपल्या राजकीय चळवळीचा उद्देश त्यांनी जाहीर केलं होतं. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर, तर our ultimate goal is to become the rulers of this country. Our ultimate goal is to become the rulers of this country. Write this goal on all of your houses. On all of your houses. Our struggle is not for few jobs and concessions. Our struggle is not for few jobs and concessions, but we have large goal. That goal is to become the rulers of this land. बघा, जे बाबासाहेब आंबेडकरांनी किती व्यापक विचार केला होता. तुमची PhD झालेली आहे. एकंदरीत आता आमचे प्रेक्षक या ठिकाणी हा ज्यावेळेस संपादकीय पेज पाहत आहे त्यावेळेस एकंदरीत हा सर्व तुम्ही बाबासाहेबांचा हा विचार सांगितला, तर तो एक आमच्या प्रेक्षकांसाठी तो मराठीत विस्तृतपणे सांगाल बरोबर. म्हणजे या वाक्याच्या किंवा या 1944च्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की आपण जी ही चळवळ इथपर्यंत चालवत आहोत, तर या चळवळीचा अंतिम उद्देश काय आहे, तर या देशाची शासनकर्ती जमात आपल्याला पाहिजे आणि ही शासनकर्ती जमात होण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही. आणि आपलं जे आंदोलन आहे, आपलं जे संघर्ष आहे, तो संघर्ष, ते आंदोलन किंवा ही चळवळ फक्त काहीतरी नोकऱ्या, काही थोड्याफार नोकऱ्या किंवा काहीतरी सवलती मिळवण्यासाठी हा आपलं आंदोलन नाही किंवा आपला अंतिम उद्देश हे नाही. तर आपला अंतिम उद्देश काय, तर आपणाला या देशाची शासनकर्ती जमात पाहिजे, हे या वाक्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचे. आता बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा कोणाकडनं व्यक्त केली त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या तुमच्याकडून, माझ्याकडून, सर्वांकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती ज्या ज्या लोकांची श्रद्धा आहे, ज्या ज्या लोकांचा विश्वास आहे, त्या सर्वांकडून बाबासाहेब आंबेडकरांनी 1944ला या देशाची शासनकर्ती जमात होण्याचं अपेक्षा व्यक्त केलेली आहे किंवा तुम्ही ते पूर्ण करावं अशी बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी एकट्या मान्यवर काशीराम साहेबांनी उचलली, असं मी फार काय म्हणतात त्याला धाडसाने बोलतोय, कारण का जबाबदारीने बोलतोय, कारण का बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या स्वप्नाच्या म्हणजे शासनकर्ती जमात होण्याच्या स्वप्नाच्या जवळपास जाताना मला कुणीही दिसत नाही. ते जवळपास जाताना जर मला कोणी दिसतं तर फक्त एकमेव व्यक्ती भारतामध्ये आहे, तो म्हणजे काशीराम साहेब. म्हणजे अगदी बाबासाहेब आंबेडकरांचं 100% स्वप्न, शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं नसेल, परंतु काही प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचं काही प्रमाणात स्वप्न पूर्ण करण्याचं काम, शासनकर्ती जमात पूर्ण करण्याचं काम हे मान्यवर काशीराम साहेबांनी एकट्यानेच केलेलं आहे, हे मी ठामपणे सांगतो. कारण का या देशामध्ये बरेचसे त्यांच्या विचारांवरती चालणारे अनेक पक्ष आहेत, संघटना आहेत, हजार नेते आहेत, रक्ताचे वारसदार आहेत, विचारांचे वारसदार आहेत, जातीचे वारसदार आहेत. परंतु त्यांच्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांनी 1944ला जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये जर आपण असे क्रमांक लावले तर त्या पहिल्या क्रमांकामध्ये मान्यवर काशीराम साहेबांचा नंबर लागतो. तर हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कसं पूर्ण होईल, त्याच्यासाठी राजकीय पक्षाची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. मी तिन्ही संघटनांबद्दल सांगितलं बघा. पहिले सांगितलं बामसेफ, दुसरी संघटना सांगितली DS4 आणि तिसरी संघटना सांगितली BSP बहुजन समाज पार्टी. जर तुम्ही तिन्ही संघटनांच्या तारखांवरती लक्ष दिलं तर पहिल्या दोन संघटनांच्या तारखा 6 डिसेंबर आहेत आणि तिसऱ्या संघटनेची तारीख 14 एप्रिल आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन झालं 6 डिसेंबरला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 14 एप्रिल आहे. त्यामुळं मान्यवर काशीर बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये किंवा मी ह्या PhDचा अभ्यास करत असताना चळवळीतल्या बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली, जे काशीराम साहेबांचे विरोधक आहेत, काशीराम साहेबांबद्दल ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे, त्या लोकांशी चर्चा करताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने जाणवली की काशीराम साहेब आंबेडकरांपेक्षा मोठा व्हायला निघाला आहे. अशा प्रकारचा आरोप बऱ्याच वेळा चळवळीमध्ये अनेक लोक, जर तुम्ही काशीराम साहेबांबद्दल वाचलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही
जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये बरेचसे लोक मान्यवर काशीराम साहेबांवरती हा आरोप करतात की काशीराम आंबेडकर व्हायला तयार झालेला आहे किंवा काशीरामला आंबेडकर व्हायचे म्हणून तो अशा पद्धतीने वागत आहे किंवा कार्य करत आहे. परंतु जर आपण हे तारखा जाम्या संघटनेच्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आणि त्यांच्या जन्मदिनी जाणीवपूर्वक मान्यवर काशीराम साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी माझं किती जवळचं नातं आहे हे केवळ बोलण्यात नाही तर त्यांनी संघटनेची स्थापना कृतीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून काय केलं हा इतिहास तर सर्व साक्षात आहे, म्हणजे त्याची काही वेगळं सांगायची गरज नाही. मान्यवर काशीराम साहेबांनी BSPच्या माध्यमातून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर मायावतीला 3दा उत्तर प्रदेश सारख्या भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पद मिळवून दिलं होतं. कसं असतं, राजा बनण्यापेक्षा राजा बनवणारा माणूस मोठा असतो, राजा बनण्यापेक्षा राजा बनवणारा माणूस मोठा असतो. त्यामुळं काशीराम साहेबांनी मायावतीला मुख्यमंत्री बनवलं होतं. त्यामुळं काशीराम साहेबांनी त्यांना ते यश जातं राजकीय सत्ता हस्तगत करण्याची. त्याच्यानंतर BSPचे फक्त थोडक्यात सांगतो की म्हणजे काम करण्याची काशीराम साहेबांची पद्धती कशी होती, काम करण्याची पद्धती कशी होती. 1984ला त्यांनी BSPची स्थापना केली. 1985ला बिजनोरची पोटनिवडणूक लागली होती. बिजनोर उत्तर प्रदेशमध्ये बिजनोर आहे, त्या ठिकाणी एक पोटनिवडणूक लागली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये मायावतीला त्यांनी उभं केलं. तर पहिल्याच इलेक्शनमध्ये मायावतीला 61,504 मतं पडली होती. पोटनिवडणुकीमध्ये पहिल्याच लोकसभेच्या बरं का पहिल्याच इलेक्शनमध्ये 1984ला पक्ष स्थापन झाला. 1985ला इलेक्शन त्यांनी पोटनिवडणूक लढवली बिजनोरची आणि 61,504 मतं मिळाली. त्याच्यानंतर शक्यता पडत नाही, ते अजिबातच डिपॉझिट जप्त होतं. त्याच्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य लगेचच म्हणजे 1986ला हरिद्वार हे देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे, हरिद्वारची पोटनिवडणूक लागली. हरिद्वारच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा मायावतीला काशीराम साहेबांनी फॉर्म भरायला लावला. हरिद्वारच्या पोटनिवडणुकीमध्ये 1,25,000 मतं मायावतीला मिळाली होती. काँग्रेसच्या नंतर 2 नंबरला मायावतीचा नंबर लागला होता, 2 नंबरचा. आणि त्यावेळेस प्रस्थापित असलेले लोकदलाचे फार मोठे नेते आजही आहेत, रामविलास पासवान, त्यांना 30 का 35,000 34,000 मतं त्यावेळेस पडले होते. म्हणजे विचार करा की मान्यवर काशीराम साहेबांनी राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या अगोदर आपलं पॉलिटिकल जो मतदार असतो तो कशा पद्धतीने निर्माण केला होता. आणि अगदी 1989 पासून ते सत्तेमध्ये आले होते. 1989च्या इलेक्शनमध्ये ते सत्तेमध्ये आले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1989ला लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. 1989ला लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये BSPचे 3 खासदार निवडून आले होते. नगरसेवक नव्हे, 3 खासदार निवडून आले होते. पक्षाची स्थापना कधीची? 84ची. इलेक्शन लागलं लोकसभेचं 89ला. 4 वर्षाचा पक्ष आणि उत्तर प्रदेशमधनं 2 खासदार आणि पंजाबमधनं 1 खासदार BSPचा निर्माण झाला होता. आज आपण काम करतो म्हणजे काय म्हणतात, राजकीय पार्ट्या आज निर्माण होतात, 10-10 वर्ष 20-20 वर्ष काम करतात, त्यांना नगरपालिकेचा नगरसेवक सुद्धा निवडून आणता येत नाही. त्याच्यामुळे मी जे सांगितलं की काशीराम साहेबांचं जे प्लॅनिंग होतं, एक सिस्टीम होती काम करण्याची, म्हणजे काहीतरी झोपीतनं उठलं आणि संघटना काढल्या आणि इलेक्शनला उभं राहिलं असा प्रकार त्यांनी केलं नव्हतं. बामसेफच्या माध्यमातून DS4च्या माध्यमातून त्यांनी एक बेस तयार केला होता समाजामध्ये आणि त्या बेसचा वापर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांना उपयोगी आला. त्याच्यामुळे अवघ्या 4-5 वर्षामध्ये त्यांना फार म्हणजे नेत्रदीपक अशा प्रकारचं फार ट्रेमंडस यश मिळालं. आणि या यशाच्या माध्यमातून भारतामध्ये BSPचा फार मोठा दरारा त्या काळामध्ये निर्माण केलेला होता. तर अशा पद्धतीने थोडक्यात काशीराम साहेबांनी या 3 संघटना निर्माण केल्या होत्या आणि या 3 संघटना म्हणजे काशीराम साहेबांचा आत्मा आहे. त्याच 3 संघटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काशीराम साहेबांनी काम केलं. आता या ठिकाणी सरांनी ज्या संघटनांची नावं सांगितली, बामसेफ असेल, DS4 असेल आणि बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टी, या 3 पार्ट्यांची एकदम अशी विस्तृत सर्व सरांनी माहिती सांगितली. आता मला या ठिकाणी पुढे काही शब्द बोलावे ते सुचत नाही का, कारण की काशीराम साहेब यांनी मी मागच्या मुलाखतीत सांगितलं की काशीराम साहेब म्हणजे एक सूर्य आहेत. तो सूर्य कुणाला जवळ येऊ देतो, फक्त तो सूर्य वैचारिक व्यक्तिमत्वाला जवळ येऊ देतो. आणि असे वैचारिक व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्यासोबत असणारे अशोक कांबळे सर, प्राध्यापक
डॉक्टर अशोक कांबळे सर यांनी एकदम सखोल असा अभ्यास केलेला आणि तो अभ्यास आज आपल्या दर्शकांपुढे मांडलेला आहे. त्यांनी सांगितलं की जे बाबासाहेबांना अभिप्रेत जे विचार होते, जे कार्य होतं ते एकदम काशीराम साहेबांनी, मान्यवर काशीराम साहेबांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले. आणि मी तर आता असं म्हणेन की काशीराम साहेबांनी ते विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले, परंतु ते विचार खऱ्या अर्थाने काशीराम साहेबांचे खऱ्या अर्थाने विचार जे आहेत ते आज आपल्यासोबत असणारे प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सर हे आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे ते खऱ्या अर्थाने काम करत आहेत काशीराम साहेबांचे. कारण की समाजामध्ये जागृती निर्माण करायची असेल तर आपल्यापर्यंत जी माहिती आलेली असते ती समोरच्याला सांगावी लागते आणि समोरच्यानं ते त्याच्यापर्यंत ती माहिती न ठेवता इतरांना सांगावी लागते. कारण की आज समाजामध्ये आज मानसिकता अशी झालेली आहे की जे आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्यापर्यंतच ठेवायचं आहे, समोर पुढे ते प्रवाहित केलं जात नाही. तर आज आपल्या संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर त्यांना जी काही काशीराम साहेबांबद्दल जी माहिती आहे, काशीराम साहेबांचे बाबासाहेबांविषयी जे कार्य होतं, त्यांचे विचार होते, त्यांचे तत्वप्रणाली असेल किंवा त्यांनी मान्यवर काशीराम साहेब यांनी ज्या 3 संघटना निर्माण केल्या, बामसेप असेल, DS4 असेल आणि बसपा असेल, या तिन्ही संघटनांच्या तारखा जर पाहिल्या तर बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या होत्या. म्हणजेच एकंदरीत बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं सर्व कार्य हे मान्यवर काशीराम साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, हे असं कार्य एक साधारण व्यक्तिमत्व तर करू शकत नाही, पण साधारण व्यक्तिमत्वाला जर हे कार्य करायचं असेल तर त्यासाठी त्याला असाधारण असं कार्य करावं लागतं, त्यावेळेसच हे असे कार्य होतात. तर एकंदरीत आता आपल्याला जर ह्या चर्चेचा तिसरा भाग पाहायचा असेल तर आपल्याला रविवारची वाट पाहावी लागेल. कारण की सर आपल्यासोबत असणार आहेत, ही माहिती देणार आहेत आणखी पुढे. आणि मलाही वाटतं की आता तुम्ही थोडी वाट पाहिली पाहिजे रविवारची. धन्यवाद.